सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक आणि दुर्मिळ हस्तलिखित पुराण चोरीला गेल्याच्या आरोपातून एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार यांनी हा निकाल दिला आहे. श्री सिद्धेश्वर महाराजांचे चरित्र कवी राघवान यांनी 1940 मध्ये हस्तलिखित स्वरूपात लिहिले होते. सुमारे 50 पानांचे हे ताम्रपटावरील पुराण एका लाकडी पेटीत फिर्यादीच्या वाड्यातील पूजास्थानी ठेवण्यात आले होते. दररोज पहाटे 5 वाजता या पुराणाची पूजा केली जात असते. मात्र एका पहाटे ही लाकडी पेटी आणि पूजेचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. मात्र या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यामध्ये फिर्यादी पक्षाकडून एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र बचावाचे वकील ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद मांडला. तपासण्यात आलेल्या 6 साक्षीदारांच्या जबाबांमध्ये मोठी विसंगती आहे. दरम्यान आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होईल असा कोणताही ठोस पुरावा नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून पुराव्याअभावे आरोपीची निर्दोष मुक्तता केली. हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज. संपादक अंबादास गज्जर. या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपर्क 94 92 37 68 92.